Maharashtra Transport Minister Pratap Sarnaik is facing a political backlash after his foundation's Pro Govinda League was sponsored by Rapido. The controversy stems from a viral video Sarnaik posted a month earlier on 2nd of July, where he conducted a sting operation on an illegal Rapido bike taxi, publicly claiming to take action against the company. ये रैपिडो का जो बाइक टैक्सी है वो अभी तक परमिशन मिला नहीं था, इलीगल चल रहा है। वो कुछ मालूम नहीं, आप बेचारा वो कंपनी के हिसाब से चल रहा है ना, मगर अभी ऐसा है कि बगैर परमिशन है। Opposition leaders have been quick to criticize what they see as a reversal of his stance. NCP MLA from Sharad Pawar's faction Rohit Pawar and Congress leader Vijay Wadettiwar have accused Sarnaik of misusing his position for personal gain. Wadettiwar sarcastically praised the minister for showing the Maharashtra government how to raise money for his events, suggesting Sarnaik staged the initial stunt to pressure Rapido into sponsoring his son's event. Pawar echoed this, calling it a double dhamaka and questioning if it was a misuse of his ministerial post, as it appeared the government was working for itself rather than the public. In his defense, Sarnaik has stated that Rapido was a sponsor of the event since 26th of May, well before his 2nd July action, and that he took action against the company despite the sponsorship. He has appealed to the opposition not to politicize the sport. Bureau Report, Mumbai Samachar. विजय वडेट्टीवार, रोहित पवार, विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी अनेक वर्ष ह्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून बरेच काही उपक्रम राबवले, त्यांनी ते आरोप केलेला आणि विरोधी पक्षाचे सदस्य त्यांनी आरोप करणं हे त्यांचं कर्तव्य, कारण त्यांचं दुकान त्याशिवाय चालणार नाही। पहिली गोष्ट अशी की प्रो गोविंदा ही स्पोर्ट्स आहे आणि या स्पोर्ट्समध्ये या लोकांनी राजकारण आणता कामा नये, कारण रोहित पवार सुद्धा MPL सारख्या क्रिकेटच्या टुर्नामेंट ह्या पुण्याला घेत असतात आणि ह्या स्पोर्ट्सला पुढे करण्यासाठी काही जर 20-25 एजन्सी ज्या आहेत त्या गेल्या 3 वर्षापासून प्रो गोविंदाला प्रवेश सरनाईक ज्याचा अध्यक्ष आहे त्याला स्पॉन्सरशिप देत आहेत। उलट ह्या प्रो गोविंदाला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर सुद्धा प्रताप सरनाईकनी रॅपिडोने इलिगल काम जे केलं त्याच्या विरोधामध्ये स्टिंग ऑपरेशन केलं, रॅपिडोची बाईक पकडून दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर FIR दाखल केला। म्हणजे स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय त्यांनी शासनाला विकत घेतलंय का? बिलकुल नाही। त्यांनी जर चुकीचं काम केलं शासन त्यांच्यावर कारवाई करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये असे जे इलिगल कामं करणारे शासन त्याला पाठीशी घालणार नाही, हा प्रश्न एक। दुसरा असं आहे की 3 वर्षापूर्वी तर प्रताप सरनाईक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नव्हता, प्रो गोविंदा 3 वर्षापासून चालू आहे। प्रो गोविंदाला 3 वर्षापासून या 20-25 ज्या एजन्सीज आहेत त्या स्पॉन्सरशिप करतायत, म्हणून काय एवढा त्याचा पाऊ करायची विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही गरज नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की खेळामध्ये राजकारण आणता कामा नये। बघा, प्रो गोविंदा सारखी जर एखादी स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला पोहोचत असेल तर आपल्याला मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे। आणि हे जे रॅपिडो किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, प्रताप सरनाईक फाउंडेशन सुद्धा एक स्पॉन्सर आहे, आम्ही सुद्धा स्पॉन्सरशिप घेतलेली, म्हणून काय कुणी चुकीचं करत असेल त्याला शासन पाठीशी बिलकुल घालणार नाही।